नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे STI RCP ॲप्लिकेशनमध्ये गणित बुद्धिमत्ता पायाभूत बेसिक कोर्स आपण बघतोय. सगळ्या घटकांचे लेक्चर्स, त्याच्या PDFs, त्याच्यावरील टेस्ट सिरीज. आजचा आपला टॉपिक फार महत्त्वाचा आहे. मूलभूत जे गणित आहे ना, बेसिक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरचे 15 टाईप आपण आज बघणार आहोत. बघा, खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत. दर्दी मित्र या ठिकाणी आपण सगळे जॉईन आहात या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या ॲप्लिकेशनला. मूलभूत गणितावर वेगवेगळे 15 टाईपचे प्रश्न विविध परीक्षांना आलेले. बघा, आता हा MPSC प्रश्न आहे. असेच PSI STI SO, सरळ सेवा, काही UPSCचे सुद्धा टाईप आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हे 15 टाईप करा. मूलभूत अंकगणितावरचा तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. पहिला टाईप या ठिकाणी आहे, P या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9ने भागले आणि बाकी 0 मिळाली. दिलेल्या अटीचे समाधान करणारी P ची सर्वात लहान किंमत निवडा. प्रश्न आधी नीट वाचायला शिका. ऑप्शन तुम्हाला दिले 1, 3, 6, 15. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शनवरून तुम्हाला जायचं आहे. ऑप्शनवरून जायचं आहे सगळ्यात आधी. कारण की अशा पद्धतीचा प्रश्न आला ना, इथे ट्रिक वापरायची. ऑप्शन ट्रिक म्हणतो मी त्याला. सरळ बघा, मी या ठिकाणी समजा घेतला एक हा ऑप्शन घेऊन बघितला. मग 1 मी घेतला आहे. मी म्हटलो बाबा 1ला 11ने गुणलं, मग 1ला 11ने गुणलं, त्याच्यामध्ये 33 मिळवले. ओके, मग 11 1 11 आणि हे 33 किती झाले, 44 झाले. आणि खाली काय म्हटलं मी, त्याला 9ने भाग दिला. बाकी किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. मग 9ने जाते का 0 नाही येते. 9 चौक 36. ओके, 9 5 45, 9 चौक 36 आणि खाली तर उरत आहे तुमचे पुन्हा 8. नाही जमणार. मग इथे मी समजा 6 घेतला. एकदम मी एकही घेतोय, मधला घेतोय मी 6 घेतला. मी 6 या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहे. मग 6ला मी 11ने गुणलं, 11 सक 66 आणि मग त्याच्यामध्ये मी 33 मिळवले. 66 अधिक 33 किती झाले, 99 झाले. आणि याला जर 9ने भाग दिला, बघा इथे काय म्हटलं, 9ने भागलं तर बाकी 0 येते का, 9 1 9, 9 1 9. यस, बाकी या ठिकाणी 0 येते आहे. 11ने भाग जातोय 9ला, हे 99ला 9ने भाग जातोय. 11 9 99 म्हणजे बाकी 0 येते. उत्तर माझं येते 3 नंबरचं. चला, कळाला असेल टाईप. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 4 अधिक 44 अधिक 444 अधिक 4 4 4 4 अधिक टिंबटिंब या श्रेणीमध्ये 9 साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानच्या ठिकाणी कोणता आकडा येईल. इंटरेस्टिंग टाईप आहे मित्रांनो. याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले. बघा, हा ASO प्रीचा प्रश्न आहे, म्हणजे कंबाईन ग्रुप Bला पूर्व परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला टाईप मी म्हणजे तुमच्या समोर इथे प्रूफ देतोय की परीक्षेला आलेले टाईप मी घेतोय फक्त, बस. ओके, आपल्याला कचरा माहितीत जायचं नाही आहे. महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने, शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे प्रश्न जे की तुम्हाला खूप अवघड वाटतात. ओके, इथे तुम्हाला दिले ऑप्शन 5 9 3 6. मित्रांनो, इथे करायचं काय, तुम्हाला काय सांगितलं, 4 4 4 4 दिलेले आहेत. तुम्हाला करायचं काय, इथे 9 साखळे आहे. किती साखळे आहे, 9 साखळे आहे. जर आपली त्यांची बेरीज केली तर दशक स्थानच्या ठिकाणी कोणता अंक आहे. इथे करायचं काय ते सांगतो. पहिलं म्हणजे तुम्हाला संख्या किती होती, 4 ही संख्या आहे. त्याच्यानंतर म्हणलं आहे 9 साखळा, मग 4 गुणिले 9 करायचं. शॉर्टकट सांगतोय. 4 9 किती झाले, 36 झाले. ओके, आता 9 साखळ्या आहे. आम्ही समजा दशक स्थानचा आम्हाला त्या ठिकाणी आकडा काढायचा आहे. मग 4 9 36 आम्ही घेऊन घेतलं. 9व्या स्थानचं त्या ठिकाणी आम्हाला कळाला. पुढे 4 8. ओके, दशक स्थानचा काढायचा ना, आधी 9ला 9ने आम्ही गुणलं, नंतर 4 8 32. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे 36 आलं आहे, खाली 32 आलं आहे. आता इथे एकक स्थानी काय हो, इथे 6 आहे. ओके, एकक स्थानी 6 या ठिकाणी आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे तुम्हाला 36 तुमच्या समोर येतो आहे. बघा इथे तुमच्याकडे आला होता 36, इकडे आला आहे 32. तुम्ही हा 6 काय झाला हो, एकक स्थानी 6 गेला. समजा इकडे 6 एकक स्थानी जाणार. हा 3 काय आला, हातच्याला आला. मग हा 3 आणि हा 2 या दोघांची आम्ही बेरीज करणार. कारण की आम्हाला त्याच्या आधीचं दशक स्थानचं काढायचं आहे. 3 आणि 2 5 या ठिकाणी येत आहेत. हा 3 जसाच्या तसा या ठिकाणी आहे. हा 5 आमचा दशक स्थानी आहे, एकक स्थानी 6 आहे. तुम्हाला विचारला आहे दशक स्थानचा आणि दशक स्थानी येणारा आकडा आहे मग तो 5. ओके, लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण पुढे गेलो आहे. पुढे जातो मी. बघा, खालील क्रमणिकेचे Nवे पद 68 आहे तर यांची किंमत किती. असा टाईप तुम्हाला वारंवार विचारला गेला आहे. ओके, बघा तुम्हाला Nवे पद दिलेलं असतं आणि मग यांची किंमत तुम्हाला विचारलेली असते. 5 8 11 14. तुम्हाला याचं मी शॉर्टकट सांगतो, बस त्या पद्धतीने सोडवायची, जास्त डोकं लावायचं नाही. इथे सरळ काय करायचं माहिती का, याला आम्ही ना हे जे एकूण इथे पद दिलेलं असतं ना, Nवं पद,
याला आम्ही टी एन असं म्हणतो. ओके, बरोबर. या ठिकाणी ए म्हणजे काय, तर तुमचा हा पहिला जो अंक आहे का त्याला आम्ही ए म्हणतो. ए अधिक एन वजा 1 गुणिले डी म्हणजे काय माहिती आहे का, डिफरन्स. या प्रत्येक अंकातला फरक, हे सूत्र लक्षात ठेवा. बस एवढं लक्षात ठेवा. 2-4 उदाहरणं सोडवले, तुमचं उत्तर फिक्स होईल. आता बघा इथे टी एन म्हणजे काय, 68. ओके, बरोबर. ए म्हणजे इथे पहिला अंक जो आहे तो 5 अधिक एन वजा 1 68. एन म्हणजे काय आम्हाला माहिती आहे. एन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरळ दिलं आहे. या टी एन म्हटलं, एन म्हणजे हा जो डिफरन्स आहे का तो. ओके, डिफरन्स या ठिकाणी लक्षात घ्या. टी एन वजा 1 म्हटलेलं आहे, इथे तुम्हाला द्यायचं आहे एन वजा 1 जसाच्या तसा तुम्ही म्हणतायत. त्याच्यानंतर डिफरन्स या ठिकाणी आहे ती. ओके, अशी मांडणी झाली. त्याच्यानंतर तुम्ही गेले इथे पुन्हा 68 जसाच्या तसा घेतला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, हा 5 जसाच्या तसा तुम्ही ठेवला. पुढचा आम्हाला हा कंस सोडवायचा आहे. कंसामध्ये काय दिलं, एन वजा 1 गुणिले 3. मग आम्ही कंसाला 3ने गुणून घेतलं. काय होणार, 3n वजा 3 होणार, कारण की एनने 3ला गुणलं 3n येणार, एकाने 3ला गुणलं 3 येणार. आमच्यासमोर 68 आणि पुढे आहे बघा 68 जसंच तसं. हा 5 वजा 3 जर तुम्ही केलं तर काय येतं माहिती आहे, वजा अधिक 5 वजा 3 वजा बाकी होणार आहे 2 येणार आहे. म्हणजे बघा 68 बरोबर 2 अधिक 3n. ओके, 2 अधिक 3n. आता इथे सरळ हे 3n बरोबर काय ते काढायचं आम्हाला. मग 68 वजा 2 होणार. 68 वजा 2 हे 2 इकडे येणार, म्हणजे काय होतं त्या ठिकाणी 66 येत आहे. 66 भागिले 3 किती, 22 येत आहेत. आणि यस 22 या ठिकाणी ऑप्शन आहे. 66 भागिले 3. बघा सरळ या पद्धतीने हे गणित सोडवायचं. या टाईपवर तुम्हाला सातत्याने प्रश्न आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा टाईप, 100 आणि 300 यांच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्या एकतर 2ने सुरू होतात वा संपतात. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. UPSCला आलेला प्रश्न आहे, पण सोप्या लेवलचा आहे. त्याच्यामुळे खाली MPSCला विचारला जाऊ शकतो किंवा सरळ सेवा एक्झामला विचारला जाऊ शकतो. बघा आधी प्रश्न नीट वाचा. इथे तुम्हाला काही सूत्र नाही, काही नाही, डायरेक्ट फास्ट कॅल्क्युलेशन. आता 100 आणि 300 दरम्यान बघा पहिला मुद्दा येतो तुमचा 100 ते 199 दरम्यान 2ने सुरू किंवा संपणारे एकूण संख्या किती. 2ने एकतर सुरू झाल्या पाहिजे किंवा संपल्या पाहिजे. मित्रांनो इथे एकूण 10 संख्या असतात. अशा किती, 10. मग तुम्ही म्हणाल कोणत्या, बघा 102 जी की 2ने संपते. त्याच्यानंतर 112 हा तो क्रमच आहे, तो डायरेक्ट 102 पासून ते 192 पर्यंत. त्या 10 संख्या इथे लक्षात ठेवायच्या. आता 200 ते 300 मध्ये 2ने सुरू होणारे संपणारे संख्या किती येईल. इथे सरळ 100 लक्षात ठेवा. इकडे 100 येतात 2ने सुरू होणाऱ्या किंवा 2ने संपणारे जे आहेत. सरळ 200 पासून सुरुवात झाली तुमची, 201 पासून डायरेक्टली शेवटपर्यंत 100 संख्या. म्हणजे या 100 आणि आधीच्या 10 किती, 110 संख्या या ठिकाणी येतात. आणि यस ऑप्शनमध्ये आहे 110. ओके, सरळ तुम्हाला सोडवावं लागणार आहे गणित. पुढे 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक काय. आता मित्रांनो इथे तुम्हाला थोडंसं लॉजिक लावावं लागणार आहे की बाबा 126 बेरीज जी येईल अशा 3 संख्या कोणत्या ज्या की क्रमवार समसंख्या. बघा म्हणजे असं जवळपास तुम्हाला जावं लागेल. समजा तुम्ही म्हटले बाबा 40 आहे, मी 40 घेतली, BB 40 घेतली आणि मी 44 घेतली. बघा सम असले पाहिजे. म्हणजे 4 1 4 4 2 8 4 1 12 120 तर आलं पाहिजे ना. म्हणजे 40च्या आसपासच जातोय आम्ही. थोडंसं लॉजिक लावावं लागेल. मग हे 2 आणि 4 किती झाले, 6 म्हणजे 126 येते. आणि विचारलं काय की मोठ्या आणि लहान संख्येतला फरक म्हणजे 40 आणि 44 मधला फरक किती, तर तो येतोय 4. आता हे केव्हा डेव्हलप होईल तुमचं. तुम्ही म्हणाल तुम्ही लगेच कसे गेले, तुम्हाला सराव करावा लागेल. सराव, आणि तो आपण करून घेतलेला आहे. STI RCP ॲप्लिकेशनला गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याला जॉईन व्हा. सगळे लेक्चर्स बघा. याच्या आधीचे तुम्हाला हे सगळे गणितं यायला सुरुवात होईल. बघा एका भूमितीय श्रेणीचे, श्रेणी असा शब्द इथे ते सुटलेलं आहे, श्रेणी म्हणतो. भूमितीय श्रेणीवर प्रश्न आलेले. PSI प्रीला आलेला प्रश्न आहे 2013ला. पहिले पद 6 आहे व सामान्य गुणोत्तर हे 2 आहे, तर त्याचे 9वे पद काय असेल. प्रश्न कसा विचारला आहे, प्रश्न कशा पद्धतीने सोडवला आहे तेही आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. इथे एक आहे ना, एक लहानसं सूत्र लक्षात ठेवायचं. TN या श्रेणीवर तुम्हाला प्रश्न आला ना, तर अशा पद्धतीने TN ARN-1 हे इथे पाठच करून ठेवा, लक्षातच ठेवा. मग इथे तुम्ही म्हणाल हा ए म्हणजे काय. आता इथे बघा पहिलं पद जे आहे ना त्याला आम्ही ए म्हणतो. ओके, पहिल्या पदाला आम्ही ए म्हणतो.
आर म्हणजे काय, सामान्य गुणोत्तर, त्याला आम्ही इथे 2 आहे ते, बरोबर. त्याच्यानंतर एन म्हणजे काय, तर तुमचं ते कितवं पद आहे त्याला आम्ही एन म्हणतो. म्हणजे बघा इथे सरळ सरळ टी एन बरोबर 6 गुणिले इथे 2 एनचा एन वजा 1, एन म्हणजे आम्ही 9 ते 9वं पद येणार, 9 वजा 1 अशा पद्धतीचं हे तुमचं समीकरण तयार होतं. मग याला कसं सोडवायचं, 6 हा 9 वजा 1 किती झाला 8, म्हणजे 2चा 8वा घात, 2चा 8वा घात किती येतो, 2चा 8वा घात 6 गुणिले 2चा 8वा घात, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 256 येतो, तो किती येतो 256, 6 गुणिले 256, करा गुणाकार, करा गुणाकार. तुमच्यासमोर ऑप्शन्स आहे, हे पहिले 2 तर कट होतात कारण याचा गुणाकार एवढा लहान येणार नाही. 1536 हा गुणाकार येतोय. लक्षात ठेवा, टाईप आलेले टाईप तुम्हाला करून ठेवावे लागतील तरच या प्रश्नाचे उत्तर जमणार आहेत. पुढे मी जातोय. बघा 136 आणि 5B7 या दोन संख्यांची बेरीज 7A3 आहे. ए आणि बी या दोन पूर्ण संख्या आहेत आणि 7A3 ही पूर्णपणे 3ने भाग जाणारी संख्या असेल तर बीच्या जागी कोणती संख्या येईल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, नवीन टाईप आहे. बघा 15च्या 15 टाईप बघा, तुमचे मार्क्स या ठिकाणी पक्के होत जाणार कारण याला शॉर्टकट नाही आहे माझ्या मते तरी. म्हणजे यशाला मेहनतीला शॉर्टकट नाही, या प्रश्नांच्या उत्तराला शॉर्टकट आहे. कसे मी सांगतो तुम्हाला, ऑप्शनवरून जावं लागेल. बघा तुम्हाला एक तर या बीच्या जागेवर काहीतरी ठेवून बघावं लागेल. तुम्हाला काय विचारलं आहे, बीच्या जागी कोणती संख्या येईल, तुम्हाला काहीतरी ठेवून बघावं लागेल. मग मी या ठिकाणी ठेवतो आहे, समजा मी 8 ठेवून बघतो आहे. ओके, तुम्ही कोणतीही ठेवून बघू शकतात. ओके, बघा इथे तुम्हाला दिली 136 ऑलरेडी दिली. त्याच्यानंतर 5 बीच्या जागेवर मी ठेवला 8 आणि शेवटी 7. बघा हे पहिलं दिलं आहे 5B7 आणि तुम्हाला काय म्हटलं दोघांची बेरीज किती येते 7A3. आता बघा याची बेरीज तुम्ही सरळ 7 आणि 6 13, हातच्याला 1, 8 आणि 4 12, इकडे 2 आणि हातच्याला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 723 बरोबर. आता तुम्हाला इथे ए म्हणजे काय, ए म्हणजे 2 येतोय का तो तुम्हाला चेक करायचा. ए आणि बी या दोन पूर्ण संख्या आहेत, काय पूर्ण संख्या आहेत म्हटलेलं आहे. आणि 7 ही पूर्णपणे 3ने भाग जाणारी संख्या आहे. हिला 3ने भाग जातो का ती तुम्हाला बघायचं. म्हणजे 3 दुनी 6, 3 चौक 12, 3 1 3 येत जातोय ना भाग, 241 येते आणि बाकी 0 येते. म्हणजे जमलं आमचं उत्तर येतं आहे 4चं 8. ओके, म्हणजे 4 नंबरचं उत्तर येते 7चं 8 हे उत्तर येतं आहे. पुढे मी जातोय. खाली दिलेल्या गणितीय क्रियेवर विचार करा. बघा मित्रांनो, याच्यातून तुमचं आहे ना सराव जर तुम्ही केला नाही या प्रश्नांचा, तुमचं लॉजिक डेव्हलप होईल, तुमचे प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील. तुम्ही ज्याही कोणत्या परीक्षा देत असाल तेथील. ओके, हा प्रश्न बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. गणितीय क्रिया तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघा इथे बघा तुम्हाला दिलं आहे स्टार प्लस 1 स्टार प्लस 2 स्टार प्लस 3 स्टार प्लस स्टार 1 आणि त्याच्यानंतर दिलं आहे 21, त्याच्या पुढे स्टार. मग ते स्टारच्या जागी काय येईल असं तुम्हाला विचारलं आणि खाली ऑप्शन दिले. मित्रांनो काहीतरी एकतर टाकून बघावं लागेल. 4 टाका, 5 टाका, 6 टाका, 8 टाका. किती फास्टमध्ये तुम्ही ते करतात ते महत्त्वाचं आहे, बरोबर. मी या ठिकाणी 8 टाकतो. समजा बघा इथे मी स्टारच्या जागी पहिला काय टाकला 8 टाकला, प्लस पुढे काय टाकला मी 18 टाकला. समजा 18 हा प्लस केला ना मी इकडे. त्याच्यानंतर 2च्या नंतर मी पुन्हा 8 टाकला, समजा 28 झाला. ओके, त्याच्यानंतर 3च्या नंतर सुद्धा मी 8 टाकला, 38 झाला. आणि त्याच्यानंतर मी आधी 8 घेतला, तो 81 झाला. आणि मग माझं काय आलं पाहिजे बेरीज 218 आली पाहिजे. ओके, म्हणजे बघा 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 33. तुम्हाला बेरीज येते आहे का त्या ठिकाणी योग्य ते तुम्हाला बघावं लागणार आहे, ते चेक करावं लागणार आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा असा हा प्रश्न या ठिकाणी आहे. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 25 26, 27 28. बघा इथे ना इथे थोडंसं लक्षात घ्या. इथे हा 3च्या आधी स्टार आहे. इथे माझं चुकलं, इथे टायपिंगमध्येच चुकलं. 3च्या आधी स्टार आहे म्हणजे इथे आधी 8 आहे आणि नंतर 3 आहे. म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 24 आणि हे 3 इथे 83 होणार. हा ते 24 आणि 3 25 26 27 आणि 1 28, म्हणजे 8 तर पहिला इथे आला बरोबर. हातच्याला किती गेले 2, त्याच्यानंतर 2 आणि 1 3, 3 आणि 8 11, 11 आणि 8 19 आणि हे 2 21. 218 बेरीज येते, 218 बेरीज येते आहे. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. ओके, 8वा टाईप. पुढे जातोय आपण 9व्या टाईपकडे. बघा वनसेवा पूर्वला विचारलेला प्रश्न दिसायला फार अवघड होता, पण प्रश्नामध्ये दम नाही आहे. आधी वाचा, व्यवस्थित वाचत जा तुम्ही. आहे ना व्हिडिओ बघताना पॉज करत जा,
वाचत जा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करत जा आणि नंतर मी जे उत्तर सांगतो ते बघत जा. बघा, अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली 16 पेनं, बघा इथे काय म्हटले, एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त असलेली 16 पेनं घेतली. प्रत्येकी 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या घेतल्या. प्रत्येकी 10 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिली घेतल्या. प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा 35 रुपये कमी किंमत असलेले 6 कोटरभर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम कोणती? बघा मित्रांनो, एकदम सायलेंट, शांततेने प्रश्न वाचा फक्त, बस, मग जमलं. आता तुम्हाला आधी काय माहिती का, जे दिलंय का ते आधी नोंद करा. वया बघा, 30 रुपये किंमत असलेल्या 12 वया. तुम्हाला हे एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त, ते पहिलं विधान तुम्हाला टाळायचं आहे आधी. मग इथे 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या तो घेतोय. 30 गुणिले 12 बरोबर, 12 त्रिक 36, 360 रुपयाचं हे झालं. त्याच्यानंतर 10 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिली तो घेतोय. म्हणजे पेन्सिली किती झाले इथे, 10 गुणिले 10 100चे झाल्या. आता तुम्हाला इथे बघा, आता तुम्हाला पेन्सिलीचं आलं ना किंमत किती, 10 रुपये किंमत आहे. आणि ती काय म्हटलं, अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त, म्हणजे पेन किती घेतले त्याने, 18ला घेतले. पेन कितीला येतो, त्याचा एक पेन 18ला येतो. मग 18ची किती पेनं घेतले आणि 16 पेनं घेतले. 18 गुणिले 16 मित्रांनो 288 होतं या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकी एक वही व पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा 35ने कमी किंमत असलेले 6 कोटरभर घेतले. आता एक वही आणि पेन्सिल, आता वहीची किंमत किती 30, पेन्सिलची किती 10, म्हणजे दोन्हीची मिळून किती 40, 40पेक्षा 35 कमी, म्हणजे किती 5 रुपयाला पडतंय ना हो त्याला कोटरभर. कोटरभर कितीला पडतंय, 5ला. किती घेतले त्याने, 6, 6 पंचे 30. ओके, आता तुम्हाला काय करायचं, बेरीज करायची. बघा इथे जर बघितलं तुम्ही, तुमच्यासमोर हे सरळ बेरीज जर केली तर तुम्हाला 360 अधिक 100 इथेच तुमची किती होऊन जातात, 460 आणि ते 30, 490 इथेच होऊन जातात. 490 अधिक 288. ओके, 490 अधिक 288, तिथे जर बघितलं तुम्ही 8चा 8 आला, अरे सॉरी, बघा सरळ तुमच्या समोर आलं होतं. 490 आपण केली होती तिघांची बेरीज प्लस 288. बस सरळ सरळ बेरीज, 8शी 8, 8 2 16 1 17, हातच्याला 1 4 2 6 आणि 1 7, 778 आहे ना तुमच्या ऑप्शनमध्ये, 778. ओके, 9 नंबरचा टाईप. पुढे 10वा टाईप, जर XYZ बरोबर 320 तर खालीलपैकी Xची किंमत कोणती असू शकत नाही. फक्त डोकं वापरणं होतं, गणिताचं बेसिक नॉलेज गरजेचं होतं. मूलभूत हा शब्द जो वापरला आहे ना, तुम्ही म्हणाल काय महत्त्वाचं होतं इथे. बघा प्रश्न सोपे असतात, पण आम्ही जर अभ्यासच केलेला नसेल तर मग ते सोपे आमच्यासाठी अवघड होतात. मित्रांनो, XYZ या समजा हे X बरोबर गुणिले Y गुणिले Z बरोबर 320. ओके, तर Xची किंमत कोणती असू शकत नाही. आता इथे 3 असू शकते, 2 असू शकते, 5 असू शकते, 0 नाही असू शकत. कारण की कोणत्याही संख्येला जर 0 गुणलं तर फायनल उत्तर काय येणार माहिती आहे का, ती 0 येणार आहे. म्हणून इथे 0 असू शकत नाही. 10चं उत्तर 3. पुढे जातोय मी. बघा, क्षला 4ने भागले असता बाकी 3 उरते. जर 2 क्षला 4ने भागले तर बाकी किती उरेल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. ESO मुख्यला विचारलेला प्रश्न आहे 2012 मध्ये. आता तुम्हाला तुमच्यासमोर 1, 2, 3 आणि 6 असे ऑप्शन आहे. आता इथे क्षला 4ने भागले तर बाकी 3 उरते. असं एखादी संख्या आठवून बघायची. समजा मी आठवली 15, मी क्ष म्हणजे 15 मांडला, समजा X बरोबर 15 म्हटलो. कारण का म्हटलो माहिती आहे मी, कारण 15ला जर मी 4ने भागलं तर 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, म्हणजे इथे माझं उत्तर इथं 12 आणि बाकी किती उरते माहिती का, 3 बाकी उरते. म्हणून मी 15 घेतला या ठिकाणी. आता 2 क्षला जर 4ने भागला, आता 2 क्ष म्हणजे काय, क्ष म्हणजे मी 15 पकडला समजा, मग 2 गुणिले 15 बरोबर किती 30. मग 30ला जर 4ने भागलं तर बाकी किती उरेल बघा, 4 7 28, बाकी उरते 2, बाकी उरते आहे 2. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला सरळ सरळ उत्तर येते 2. थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. सराव केला, जेवढा जास्त सराव करणार तेवढं या ठिकाणी तुम्हाला हे उदाहरणं सोपे जातील. पुढे, विजयला दररोज 150 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2.5 एवढा पगार त्याचा खर्च होतो, 1.3 एवढा पगार त्याचा घर खर्च होतो. तर किती रक्कम शिल्लक राहते, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, आता 150 रुपये पगार मिळतोय, पहिला मुद्दा हा लक्षात घ्या. 2.5 खर्च होतो, 2/5. तर मग किती खर्च होतो तो बघा, 5 त्रिक 15,
म्हणजे 30 दुनी 60. 60 हा काय होतोय, त्याचा भोजनावर खर्च होतोय 60 रुपये. आता शिल्लक किती राहिले हो, 150मधून 60 गेले, शिल्लक राहिले किती, 90 शिल्लक राहिले. आता पुन्हा राहिलेल्यापैकी 1/3 घर खर्च होतोय, म्हणजे 90 गुणिले 1/3 म्हणजे 3 त्रिक 9. 30 रुपये काय होतोय, घर खर्च होतो. किती पैकी, 90 पैकी 30. मग राहिले किती, 90मधून 30 गेले, खाली उरले 60. राहिलेली रक्कम त्याची 60 आहे, लक्षात घ्या. पुढे मी जातोय, पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. एक 2 अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार हा 12 आहे. जर त्या संख्येमध्ये 36 ही संख्या मिळवली तर मूळ संख्येतील अंकाची आदलाबदल होते, तर ती संख्या कोणती. मित्रांनो, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आधी ऑप्शनकडे नीट बघायचं आहे, शांत चित्ताने ऑप्शनकडे बघायचं आहे. बस शांततेने बघितलं ना तर मग तुमचे उत्तर येतात. आता इथे काय करावं लागेल, इथे जर बघितलं 2 अंकी संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार 12 आला पाहिजे. तुम्ही म्हणाल 3 चूक 12, साईन दोन्ही 12, 4 त्रिक 12, सगळ्यांचा गुणाकार तर 12 येतोय. पण त्या संख्येत जर 36 मिळवलं ना तर मूळ संख्येतील अंकांची आदलाबदल झाली पाहिजे. मग बघायचं, आज समजा आमच्यासमोर पहिलं मी आहे 34 अधिक 36 जर आम्ही केलं, समजा 6 आणि 4 10 होते, हातच्याला 1 आला, 3 दुनी 6 आणि 1 7. आदलाबदल होते का, नाही होते ना, कारण तो अंक जो आहे मी 34चं 43 झाला पाहिजे होतं ना. मग मी समजा या ठिकाणी जर घेऊन बघितलं 26, बरोबर, मी 26 घेतलं. 26मध्ये काय केलं, 36 मिळवला मी, 26मध्ये 36 मिळवला. साईन दोन्ही 12, हातच्याला 1, 2 3 6 आणि हे 62. बघा 26चा आदलाबदल केल्यावर काय होतं माहिती का, 26 हा 26 होता, त्याचं उलटं केलं, इकडे 6 घेतला आणि इकडे 2 घेतला, 62. 4 नंबरचं उत्तर माझं येते. ओके, चला लाईक करा, पटपट लाईक करा. तुम्हाला हे टाईप आवडत असतील तर. आवडत म्हणजे आवडायचा विषय नाही भाऊ, इथे सेट इथे आले पाहिजे, कारण की हे सगळे परीक्षांना आलेले आहे. हे सगळे परीक्षांना आलेले आहे. तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा पेपर देत असाल, राज्यसेवा प्रीचा पेपर देणार असाल, भविष्यामधील सरळ सेवेचा पेपर देणार असाल, तर हे सगळे टाईप चांगले करून ठेवा आणि आधी परीक्षेला जे विचारलं जातं ते करून ठेवा. मी तुम्हाला असे गणिताचे 15 टॉपिक निवडले, 15 टॉपिक, आणि त्याचे महत्त्वाचे टाईप जे आहे का ते सगळे घेणार आहे मी. ओके, दर्दी मित्र, तुमच्या आपले इथे या STRCP ॲप्लिकेशनला हे सगळे भेटतील गणित बुद्धिमत्तेच्या कोर्समध्ये. ओके, काही यूट्यूबला सुद्धा असतील. 2 क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक किती आहे, 27 आहे, तर त्या संख्या कोणत्या. मित्रांनो, 14 नंबरचा हा प्रश्न आहे तुमच्यासमोर. क्रमवार संख्येच्या वर्गातील फरक 27 आहे. सरळ तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, ऑप्शनवरूनच जायचं आहे. इथे दुसरं काही नाही आहे, ऑप्शन एक ऑप्शन. मग समजा इथे मी डायरेक्टली मला 13चा वर्ग माहिती आहे, ते वर्गातला फरक सांगितला ना. 13चा वर्ग किती हो, 169. 14चा वर्ग किती आहे, 196. ओके, 196. मग 196 वजा 169 जर केलं तर 196 वजा 169. ओके, 16तून 9 गेला, खाली किती उरतोय 7. आता इथे 19मधून 17 गेला, खाली उरतोय 2. 27. तुम्हाला इथे काय सांगितलं, फरक 27 सांगितलं, डायरेक्ट 4. आता तुम्हाला करून बघायचं आहे, 15चा वर्ग 16चा वर्ग, तुम्हाला 27चा फरक आला पाहिजे. बस ऑप्शनवरून जायचं आहे. पुढे जातोय मी. 3/4 किती मिळवावेत, म्हणजे बेरीज 4/3 येईल. बघा हा टाईप आहे ना, वारंवार विचारला गेला आहे आणि हा विचारला जाईल पुढे सुद्धा. तुमच्यासमोर प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित बघायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. आता याला 2 पद्धतीने सोडवता येतं. एक तर ऑप्शनवरूनही जाता येतं किंवा मग डायरेक्ट तिला एक्स मानायची संख्या. सरळ आहे. तुम्हाला काय सांगितलं बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. 3/4 किती मिळवावे, त्याच्यात मी म्हणलो की बाबा मी एक्स मिळवला. एकदम सोपं आहे, याला अवघड म्हणायचंच नाही. काही जणांना एक्स म्हटलं का जरा धक्का बसतो. 3/4 अधिक एक्स बरोबर 4/3 असं म्हटलं आहे. मग आम्हाला एक्स बरोबर काय, इथे 4/3 जसंच्या तसं ठेवलं आणि हा इकडे घेतला म्हणून याला मायनसमध्ये घेतलं आम्ही 3/4. आणि इथे काय करायचं आता, सरळ या खालच्या चला सही काढायचं, 3 चूक 12 बरोबर. इथे हा 12 आला असावी. इथे 4 त्रिक 16, 3 त्रिक 9, हा तिरपा गुणाकार करून घ्यायचा, 16 वजा 9. मग 16 वजा 9 किती येतो, 7. 7/12. 7/12 आहे का ऑप्शन, यस आहे 7/12. 15 टाईप बघितले मित्रांनो, नक्कीच त्याची आन्सर की सुद्धा आहे. ही PDF तुम्हाला या ॲप्लिकेशनला भेटणार आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनो शेअर करा. उद्या पुन्हा व्हिडिओसाठी रेडी राहा. पुढचे टॉपिक आपल्याला घ्यायचे. आपण खूप सारे म्हणजे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक या ठिकाणी मी एकूण 30 टॉपिक निवडलेले आहेत. विविध परीक्षांना आलेले जे महत्त्वाचे टाईप आहे, जे वारंवार रिपीट झाले टाईप आहे, ते या ठिकाणी सगळे टाईप या 30 टॉपिकमध्ये मी कव्हर करणार आहे. आणि हे सगळं कुठे भेटणार तुम्हाला, या सगळ्या PDF आणि सगळे लेक्चर्स STIRCP ॲप्लिकेशनला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा याची लिंक आहे, तिथे जा, डाउनलोड करा.
आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. थांबूया. धन्यवाद.